श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास पहिला. बहुदेव स्थान निरूपण. श्रीराम. तुझ नमो गजवदना, तुझा महिमा कळेना. विद्या बुद्धी देसी जना, लहान थोरांसी. श्रीराम. हे गजवदना, तुला मी नमस्कार करतो. तुझा महिमा अगाध असल्याने तो कळत नाही. सर्व लहान थोर लोकांना तूच विद्या बुद्धी देतोस. तुझ नमो सरस्वती, चारी वाचा तुझे न स्फूर्ती. तुझे निजरूप जाणती ऐसे थोडे. श्रीराम. हे सरस्वती, तुला माझा नमस्कार असो. तुझ्यामुळेच चारी वाचा स्फुरतात. तुझे निजरूप जाणणारे लोक फार थोडे आहेत. धन्य धन्य चतुरानना, ता केली सृष्टी रचना. वेदशास्त्रे भेदनाना प्रगट केले. श्रीराम. हे ब्रह्मदेवा, तू खरोखर धन्य आहेस. तूच सर्व सृष्टीची रचना केलीस. वेद शास्त्रे आणि नाना भेद तूच प्रगट केलीस. धन्य विष्णू, पाळण करिसी एकांशे सकळ जीवांसी. वाढविसी वर्तविसी जाण जाणो. श्रीराम. हे विष्णू, तू धन्य आहेस. तूच सर्वांचे पालन करतोस. तुझ्या एका अंशाने तू सर्व जीवांना त्यांचे अंतरंग जाणून वाढवतोस आणि वागवतोस. धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार. राम नाम निरंतर जपत आहे. श्रीराम. भोळा शंकर खरोखरच धन्य आहे. त्याच्या देण्याला मर्यादा नाही. तो निरंतर रामनाम जपत असतो. धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव. इंद्रलोकींचे वैभव काय म्हणून सांगावे. श्रीराम. सर्व देवांचा जो देव तो इंद्रदेव धन्य आहे. इंद्रलोकीचे वैभव एवढे आहे की त्याचे वर्णन करता येत नाही. धन्य धन्य येमधर्म, सकळ जाणती धर्माधर्म. प्राणी मात्रांचे वर्म ठाई पाडिती. श्रीराम. सर्व धर्म अधर्म यांना जाणणारा यमधर्म धन्य आहे. तो सर्व प्राणी मात्रांचे वर्म जाणतो. व्यंकटेसी महिमा किती, भले उभ्यान्न खाती. वडे धिरडी स्वाद घेती आतळस आपालांचा. श्रीराम. व्यंकटेशाचा महिमा फार आहे. त्याच्या स्थानी भली भली माणसेही उभ्याने अन्न खातात. वडे धिरडी आणि स्वादिष्ट घारग्यांचा स्वाद घेतात. धन्य तू वो बनशंकरी, उदंड शाखांची आहारी. विवर विवरो भोजन करी ऐसा कैचा. श्रीराम. हे बनशंकरी, तू धन्य आहेस. तुझ्या नैवेद्याला खूप भाज्या लागतात. त्या सर्वांची चव घेऊन भोजन करील असा भेटणे कठीण आहे. धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांच्या उदंड माळा. दही वडे खाता सकळा समाधान होये. श्रीराम. गायीसारखे पुच्छ असणारा बलभीम धन्य आहे. त्याला उडदाच्या वड्यांच्या उदंड माळा घातल्या जातात. दह्याबरोबर वडे खाऊन सर्वांना समाधान वाटते. धन्य तुगा खंडेराया, भंडारे होये पिवळी काया. कांदे भरीत रोटगे खाया सिद्ध होती. श्रीराम. हे खंडेराया, तू धन्य आहेस. तुझा जो भंडारा उधळला जातो त्यामुळे शरीर हळदीने पिवळे होते. मग कांदे भरीत आणि रोडगे खायला सर्व सिद्ध असतात. धन्य तुळजा भोवानी, भक्ता प्रसन्न होते जनी. गुणवैभवा सगणी ऐसा कैचा. श्रीराम. भक्तांना प्रसन्न होणारी तुळजा भवानी धन्य आहे. तिच्या गुणवैभवाची गणना करील असा कोण आहे. धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग. तानमाने रागरंग नाना प्रकारी. श्रीराम. जेथे अखंड कथेचा गदारोळ चाललेला असतो, नाना प्रकारे तानमान रागारंग यांसह नित्य कीर्तन होत असते, तो पांडुरंग खरोखरच धन्य होय. धन्य तुगा क्षत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा. भावे भक्ती करिता फळा वेळ नाही. श्रीराम. हे क्षेत्रपाला, तू धन्य आहेस. अनेक लोकांना तू तुझे प्रेम लावलेस. मनापासून तुझी भक्ती केली असता फळ मिळायला वेळ लागत नाही. रामकृष्णादिक अवतार, त्यांचा महिमा अपार. उपासनेस बहुत नर तत्पर झाले. श्रीराम. भगवंताचे जे रामकृष्णादिक अवतार झाले त्यांचा महिमा अपार आहे. त्यांची उपासना अनेक लोक अत्यंत तत्परतेने करतात. सकळ देवांचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ. भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे. श्रीराम.
सर्व देवांचे मूळ केवळ अंतरात्माच आहे. या भूमंडळावर सर्व भोग त्यालाच प्राप्त होतात. नाना देव होऊन बैसला, नाना शक्ती रूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक श्रीराम. तोच नाना देवांचे रूप घेऊन बसतो, नाना शक्तींच्या रूपाने तोच प्रगटतो. सर्व वैभवाचा भोगता तो एकटा आहे. याचा पहावा विचार, उदंड लांबला जोजार, होती जाती देव नर किती म्हणून श्रीराम. याचा नीट विचार करावा. सर्व देवांचे वर्णन करावयाचे म्हटले तर फारच लांबड लागेल. किती देव आणि किती नर होतात आणि जातात, त्यांचे वर्णन किती करावे. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्यासीच घडे श्रीराम. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा आणि उदंड स्तुती हे सर्व भोग अंतरात्म्यालाच घडतात. कोण देही काये करीतो, कोण देही काये भोगितो, भोगी त्यागी वितरागी तो एकची आत्मा श्रीराम. कोणत्या देहात काय करतो, कोणत्या देहात काय भोगतो हे सांगता येत नाही, पण भोगी त्यागी आणि वितरागी सर्वांच्या देही असणारा अंतरात्मा मात्र एकच आहे. प्राणी साभिमाने भुलले, देह्याकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी श्रीराम. प्राणी देहाच्या अभिमानाने भूलतात, देहाकडेच पाहत बसतात आणि मुख्य अंतरात्मा त्यांच्या अंतरी असूनही त्याला जाणत नाहीत. अरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक श्रीराम. अरे या अंतरात्म्याचे कर्तृत्व जाणेल असा या भूमंडळावर कोण आहे. अगाध पुण्याचा संग्रह असेल तरच एखाद्या माणसाला त्याचे थोडेफार अनुसंधान राहते. त्या अनुसंधाना सरिसे जळून जाई जे किलमिशे, अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे विवरोन पाहती श्रीराम. ते अनुसंधान राहिले असता त्याच्या योगाने सर्व मलिनत्व पाप जळून जाते. जे अंतरनिष्ठ ज्ञानी असतात ते या प्रकारे विवरून पाहतात. अंतरनिष्ठ तितुके तरले, अंतरभ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे श्रीराम. अंतरनिष्ठ असतात ते तरतात, अंतरभ्रष्ट असतात ते सर्व बुडतात, कारण ते बहिर्मुख असल्याने लोकाचाराच्या नादी लागून भरकटत जातात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपण नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.